तोच ठरतोय भार्गव इलेव्हन साजे टीमचा कपिल शेंडे या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. चला कपिल आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार. आपण बघू शकतोय सामनावीरासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते आणि ती ट्रॉफी आता इथे पुरस्कृत केली जाईल ती म्हणजेच कपिलला. चला कपिल आपण लगेचच यायचं आहे. आपण सामनावीराचा पुरस्कार इथे देतोय. कपिल ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपण बघतायत बेटर परफॉर्मन्स त्याने दिला गोलंदाजी करत असताना 2 विकेट. त्यानंतर आपण पाहतायत महत्वाच्या क्षणाला तिथे फलंदाजीमधून त्याच्या 20 धावा येत असताना आपण पाहिल्यात आणि तोच कपिल ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला कपिल आपण यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार इथे लगेचच दिला जाईल आणि आपण पाहतायत आणि नक्कीच मी विनंती करेन आमचे सन्माननीय काशीनाथ भाऊ कातवारे यांना की आपल्या शुभास्य आपण कपिलला द्यायची आहे सामनावीराची आकर्षक ट्रॉफी. भरपूर चांगला खेळ राहिला तिथे. जर पाहायला गेलं तर साजे क्रिकेट संघ सेकंड राऊंडचा पहिला सामना जिंकत असताना आपण पाहिला आणि साजे संघ आजच्या लॉट्स मधून जर पाहायला गेलं तर महत्वाच्या मॅच मध्ये पोहोचलेला आपण बघितलाय आणि कपिलला देतो आपण सामनावीराचा पुरस्कार. सामना सर्वांच्याच अजून एक नवीन भेटीला येतोय जो आपण बघतायत. एका साइडनं सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय गेटाचवाडी क्रिकेट संघ. जशा पद्धतीनं सामना सुरू होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे अभय सर. थँक्यू. तर याच दरम्यान या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेले सन्माननीय पांडुरंगजी लचका या मान्यवरांना विनंती की आपण या मुख्य मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बालाराम पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या मान्यवरांना विनंती आहे आपल्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच प्रकाशजी भला सर. सध्या आपण जात आहेत मॅचच्या दिशेने. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना ज्यामध्ये श्री गणेश गेटाची वाडी आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळेल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघ. सलामीची जोडी वैभव, नॉन स्ट्राइक एंड वरती दिनेश आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्क वरती हर्ष. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी धोका मात्र नक्कीच उद्भवला होता परंतु फेकी थोडी उशिराने त्या ठिकाणी दिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक चिकी सिंगल, रिस्की सिंगल आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये यस अंपायरचा सिग्नल. 1 रन फ्रॉम लेग बाईज. पायावरती चेंडू आदळला होता. एकारी धावेने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी ओपन केलं जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1. या अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ भार्गव विलियम साजे संघाचा राहिला आहे आणि तो संघ आजच्या दिवसातील अंतिम आणि अखेरच्या फेरीमध्ये सध्या जाऊन पोहोचलेला आहे. या दरम्यान ही दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. दिनेश साठी हा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. कुणाल होते त्या ठिकाणी आणि कुणालच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. तर मुख्य मंचावरती आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. उपस्थित मान्यवर सन्मान्य श्री पांडुरंगजी लचका या मान्यवराचा शुभ सन्मान आपण स्पर्धेचे आयोजक गिरीशदादा बांगारांच्या शुभ हस्ते सध्या मुख्य मंचावरती करतोय. त्याचबरोबर सन्मान्य श्री
बबनदादा निरगुडा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील वेलकम. फटका इथे देखील चांगला आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. फलंदाज त्या ठिकाणी दिनेश आता या मॅच मध्ये सध्या बरसलाय ऑन स्क्रीन. सध्या मुख्य मंचावरती मान्यवरांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेचे लाडके आयोजक गिरीशदादा बांगारा यांच्या शुभ हस्ते सध्या आपण करतोय. महाराष्ट्राचा महावस्त्र शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक असणारा आपुलकीचं पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या ठिकाणी शुभ सन्मान मात्र संपन्न केला गेला. हा चेंडू त्या ठिकाणी सोडून दिलाय फलंदाज दिनेशने. अंपायरचा क्विक सिग्नल इथे आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल आणि टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती श्री गणेश गेटाची वाडी संघ 12 या आकड्यावरती. हा चेंडू देखील आपण सध्या पाहतायत ऑफस्टिक वरती सध्या सातत्याने चेंडू टाकतोय गोलंदाज हर्ष. लाईन त्याला या षटकामध्ये आतापर्यंत मिळालेली नाहीये, त्यामुळे सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 13. हा चेंडू देखील ऑफस्टिक वरती होता. नॉन स्ट्राईक एंडवरचे फलंदाज वैभव त्या ठिकाणी सांगतात हा चेंडू देखील वाईट असता जर सोडून दिला असता, परंतु बॅटची बाहेरची कडा. शॉर्ट थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. विकेट किपरच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉल. 13 धावा आहेत दाफलकावरती. हा चेंडू स्लॉट मध्ये आला. जसा स्लॉट मध्ये आला तसा चेंडूला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. लांबच लांब, दूरच दूर, बिग हिट, षटकार. तर याच दरम्यान मुख्य मंचावरती सन्माननीय बबनदादा निरगुडा यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांना विनंती आहे की आपण या स्पर्धेचे लाडके आयोजक गिरीशदादा बांगारा यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा हा शुभ सन्मान त्या ठिकाणी सध्या करतोय. षटकाराला 19 धावा दाफलकावरती. सामना सुरूच राहील पण मान्यवरांचा सत्कार देखील सध्या ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहता. स्प्लिट स्क्रीन, मल्टी व्ह्यू, ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अतिथी देवो भव, पाहुण्यांचा आदर सत्कार करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय परंपरा आहे आणि ती भारतीय परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सध्या मुख्य मंचावरती जपली जाते. मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने आपण स्वागत करूयात. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश गेटाची वाडी संघ त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय बिनबाद 19 आकड्यावरती. गडी गमावलेला नाहीये. चांगली धावगती. 19 धावा सध्या तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती आशुतोष गायकवाडला सध्या तुम्ही पाहतात. वेगवान गोलंदाजी आशुतोष. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या फेरीमध्ये आशुतोषनं 6 चेंडू 11 धावा त्या ठिकाणी वाचवल्या होत्या अगेन्स्ट ओमकार स्पोर्ट्स मानिवली. जबरदस्त मॅच रंगली होती. त्यानंतर आता आशुतोष दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आला. मिसटायमिंग आहे. वैभव जुगरेची विकेट मिळाली असती परंतु कॅच मात्र त्या ठिकाणी सोडली आहे. विनोद होते मिड ऑफ मध्ये आणि अगदी सहज सोपा झेल मात्र जमिनीला दान. वैभव जुगरेला आता मिळतं जीवनदान या मॅच मध्ये. या चेंडूवरती सोडलाय कॅच फिल्डर विनोदनं. सहज सोपा झेल आपण ज्या वेळेस म्हणतो, परंतु झेल जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो साधा किंवा सरळ किंवा सहज किंवा सोपा होता असं म्हणणं नेहमी वावगं ठरत असतं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं अगदी सहज सोपा झेल होता. आशुतोष नक्कीच नाराज झाला कारण त्याला माहिती आहे वैभवकडे क्षमता आहे आणि या मॅच मध्ये तो जर लवकर बाद झाला असता तर समोरच्या संघावरती जास्त दडपण आलं असतं. एक सिंगल त्यानंतर कुठल्याही धावेचा प्रयत्न केलेला जात नाहीये. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज आशुतोषनं. टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 21 धावा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये अप्रतिम नियोजन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचा MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बालाराम पाटील स्मृती चषक 2026 सध्या आपण पाहतायत. नवीन वर्षामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे ज्यामध्ये तब्बल 3 दिवस MPCA म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे संघ आणि शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आदिवासी गटामधून 8 संघ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरकडे अपील. परंतु या स्पर्धेमध्ये
LBW ची विकेट मात्र नाहीये. डॉट बॉल बिंदी गेंद आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाज आशुतोषनं. या क्रीडा नगरीचा जर विचार केला तर सन्माननीय कुणाल गजानन पाटील जे ग्राउंडचे मालक आहेत इनामपुरीचे, त्यांच्या माध्यमातून हा ग्राउंड या स्पर्धेसाठी उपलब्ध झाला. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. स्क्वेअर कट फटका चांगला होता, परंतु फिल्डरचे त्यापेक्षाही जास्त प्रयत्न होते. फिल्डर समीर होते त्या ठिकाणी. शॉर्ट पॉइंटचं जे क्षेत्र आहे ते अतिशय घातक क्षेत्र म्हटलं जातं. त्या क्षेत्रामध्ये नेहमी आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा, त्यानंतर आपण जर पाहिलं तर युवराज सिंग देखील त्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत होता. परंतु आता सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीम कडं समीरला तुम्ही पाहता. अतिशय घातक क्षेत्र. डोल्याची पापणी लावण्याच्या आत त्या ठिकाणी बॉल येतो. लोवर फुल टॉस आहे. पॅडल स्वीप फटका जबरदस्त. ऑफ साइडला चेंडू पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज वैभवच्या बॅटमधून आला हा धमाकेदार ब्लास्ट बिग हिट षटकार. जबरदस्त फटका होता. पॅडल स्वीप ज्याला आपण म्हणतो, अगदी घुटण्यावरती आले होते. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर घुटना टेक आणि तमाशा देख ऑफ साइडला जबरदस्त फटका. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आशुतोषच्या कॅच मात्र सोडली होती फलंदाज वैभव जुगरेची फिल्डर विनोदने, आणि त्यानंतर आता मात्र आक्रमण चढवलंय फलंदाज वैभवनं. टीमची टोटल आहे 27-27 रन, 27 धावा सध्या धावफलकावरती. आशुतोष पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुट वरती गेले होते. वेग जास्त होता या चेंडूवरती आणि चेंडू सरळ विकेट किपर स्वप्नीलच्या हातामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश गेटाचीवाडी हा संघ जबरदस्त स्टार्ट करत असताना, एक फ्लाइंग स्टार्ट करत असताना जाऊन पोहोचला बिनगडी बाद 27 या आकड्यावरती. समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील 27 धावा. गडी गमावलेली नाहीये. वैभवला जीवनदान या मॅच मध्ये मिळालाय आणि त्यानंतर लगेच जशा प्रकारे वैभव स्ट्राईक वरती आला त्याने एक षटकार ठोकला. आदू आला गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 मध्ये. 4 षटकाचा सामना. त्यानंतर 2 षटक सध्या पूर्ण झालेले आहेत आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज आदू अंपायरच्या डाव्या बाजूने. पहिला चेंडू गती कमी केली होती आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये स्वप्नीलला मात्र यष्टांच्या पाठीमागे आता बॉल ला केलाय आपल्या दस्तान्यामध्ये कैद. पहिल्या दुसऱ्या 2 अटेम्प्ट मध्ये झेल मात्र आता तो निसटला होता, परंतु तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही सध्या पाहता तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल मात्र त्या ठिकाणी टिपला विकेट किपर स्वप्नीलने. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अटेम्प्टला शेवटच्या क्षणाला मात्र हा झेल स्वीकारत असताना फलंदाज दिनेशचा संपला खेळ. हा पहिला धक्का. फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आता आदूला सफलता मिळते आणि सफलता मिळते फिल्डिंग करणाऱ्या सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाला. फलंदाज दिनेश त्या ठिकाणी बाद झाला. पहिल्या मॅच मध्ये दिनेशने तब्बल 48 धावसंख्येची खेळी साकारली होती आणि तोच दिनेश सध्या मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज सुधीर इन ॲट नंबर 3 स्ट्राइक एट वरती सज्ज होत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील
चेंडू ज्या क्षेत्रामध्ये मारायचा प्रयत्न केला होता त्या क्षेत्रामध्ये न जाता यष्टांच्या पाठीमागे चाललाय आणि क्षेत्ररक्षकाने चांगला झेल मात्र टिपलाय. सलगचा हा दुसरा धक्का देत असताना गोलंदाज अदूला मिळतीये ही दुसरी सफलता. फलंदाज सुधीर बॅक टू दी सुधीर मात्र बाद झाला. शून्याचा शिकार, शून्याचा चष्मा घालून सुधीर सध्या मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ. अदू आता मात्र विकेट हॅट्रिक वरती आलेला. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीमच्या माध्यमातून सध्या आपण पाहतात अदू आता विकेट हॅट्रिक वरती आलेला. या अगोदर आपण पाहिलं तर एक विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे रवीच्या माध्यमातून, ज्यामध्ये त्याने 3 विकेट प्लस मैदान ओव्हर टाकला होता. आणि त्यानंतर आता अदू मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी फक्त हलक्या हाताने चेंडू ढकललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. आणि आता बॅटिंग टीम कडनं अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायरला थोडं कन्फ्युजन आहे, तेच आता क्लिअर केलं जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. बीमर साठी आता अंपायर स्क्वेअरच्या माध्यमातून या ठिकाणी आता रेफरल जो मात्र आमच्या टेक्निकल टीम कडे सोपवण्यात आलेला आहे. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून सध्या आपण चेक करूयात की एक्झॅक्ट बॉल कनेक्ट कोणत्या ठिकाणी झाला, किती उंचीवरती झालेला, तेच या ठिकाणी आता चेक केलं जाईल. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये जो काही निर्णय असेल तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नेक्स्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल फ्री हिट, वेस्ट ऑफ हाईट. अंपायरला देखील शंका होती आणि टेक्नॉलॉजी जर आपल्याकडे असेल तर तिचा उपयोग त्या ठिकाणी नक्कीच करायचा असतो. तेच अंपायर या ठिकाणी आम्हाला सांगितलं, टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण केला. ब्रदर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं की हा बीमर होता आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 2 विकेट घेतल्यानंतर हा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 9+1 एकंदरीत धावा झालेल्या धावफलकावरती 29. वैभव साठी फ्री हिट बॉल ऑफ साइडला
जबरदस्त फटका आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, चेंडू मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावा, षटकार. फ्री हिट बॉल आणि फ्री हिट बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. त्या ठिकाणी फलंदाज वैभवनं 6 धावा. आडवा बॅटनं पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, जास्त सफल झाले होते, वेग टाकला होता या चेंडूवरती. गोलंदाज आदूने डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा आतापर्यंत आदूने खर्च केलेले आहेत. 2 विकेट सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याला मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर थोडी लाईन खराब आपल्याला पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, अलोंग दी कार्पेट चेंडू डीप मध्ये चाललेला. कुणाल त्या ठिकाणी आलेत. कुणालची फेकी फार चांगली आहे आणि अशा फेकीच्या पासून आपण पाहिलं तर थांबलेत फलंदाज गुरुनाथ आणि वैभव. फक्त एकच सिंगल. टीमची टोटल 36. स्पर्धेचे लाडके आयोजक गिरीदादा बांगारा. फार चांगली क्रिकेटची स्पर्धा, त्याचबरोबर भूषणदादा भोईर आणि संपूर्ण MS स्पोर्ट्स. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. कोण टिपेल, कोण पकडेल, हा झेल, हा प्रश्न होता. आशुतोष आले होते, परंतु आशुतोषने देखील आता हा झेल मात्र या ठिकाणी सोडलेला. आता आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती श्री गणेश गेटाची वाडी हा संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचला. 37 या आकड्यावरती शेवटचं आणि अंतिम षटक आहे. चला लगेचच रिक्वेस्ट असेल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीम, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं. 4 षटकांची लढत आहे. यानंतर आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा. अर्थातच क्वालिफायरचा मॅच देखील आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये कव्हर करायचा. त्यामुळे रिक्वेस्ट असेल की वेळ आपण वाचवणं गरजेचं असेल. 37 धावा धावफलकावरती 2 गडी गमावलेले आहेत. गुरुनाथ आणि त्याचबरोबर वैभव सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वैभवला या मॅच मध्ये 1 जीवनदान नक्कीच मिळालेलं आहे. त्याचा फायदा वैभवनं आतापर्यंत तरी घेतलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 37 ऑन बोर्ड. शुभम आलाय अंतिम अखेरच्या षटकामध्ये. मागच्या षटकाचा विचार केला तब्बल 10 धावा खर्च केला. गोलंदाज आदूने 2 विकेट त्याला मिळाल्या. आता आला शुभम. पाहावं लागेल शुभम किती धावा खर्च करेल. 37 धावा त्या धावफलकावरती लावल्या गेल्या. चांगली धावगती आपल्याला श्री गणेश गेटाची वाडी टीमची सध्या मॅच मध्ये पाहायला मिळतीये. कारण रन रेट आपण पाहिला तर 12.33 चा पाहायला मिळतोय. जर अशाच प्रकारच्या धावगतीनं धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये तर 50 पर्यंत टार्गेट डेफिनेटली सेट होऊ शकतं. अंतिम अखेरचं षटक शुभम. चला जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग करणारा संघ रिक्वेस्ट असेल. अंतिम अखेरचं षटक शुभम. गोलंदाजी मार्क वरती तयार. रनवे मध्ये व्यत्यय. पुन्हा एकदा अंपायर सांगतात त्या ठिकाणी हा डेड बॉल असेल. मृत चेंडू ज्याला आपण म्हणतो की ज्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची क्रिया होत नाही. नाही तो चेंडू डॉट पकडला जातो, नाही त्या चेंडूवरती एक सिंगल किंवा डबल किंवा मोठा फटका. मृत चेंडू आपण त्याला म्हणतो. डेड बॉल. कव्हर्स मध्ये फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यानंतर चेंडू मुसंडी मारेल. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. फलंदाज गुरुनाथचं तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावा एकवटल्यात कव्हर क्षेत्रामध्ये. टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 41 धावा. अजूनही 5 चेंडू या पहिल्या डावामध्ये शिल्लक आहेत. बारगाव विलियम्स साजे हा संघ आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. वाईट टर्कर चॉप करण्याचा प्रयत्न होता. स्वतःकडे आता स्ट्राईक ठेवायची आहे फलंदाज वैभवला. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल आणि त्याचबरोबर रनआउटची एक विकेट. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रितेश तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 42 धावा. वाईट प्लस रनआउटची विकेट आली आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैभव जुगरे आता स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधनं 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. विकेट कीपरने कॉल केला की हा माझा झेल आहे, परंतु विकेट कीपर कडनं आता मिस्टेक झाली आहे. सेकंडचा कॉल, विकेट कीपर एंड कडे फेकी आणि त्या ठिकाणी या 2 धावा अगदी सहजरित्या यशस्वीरित्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने सध्या स्कोर कार्ड पुढे जात असताना 44 या आकड्यावरती. सातत्यानं आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये झेल फार महत्वाचा असतो. टेक कॅच विन मॅच, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ जे सूत्र असतं ते सूत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त केलं जाते फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं. झेल मात्र आतापर्यंत 3 ड्रॉप, 4 झेल या मॅच मध्ये आतापर्यंत ड्रॉप केलेले आहेत. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, फलंदाज वैभवच्या बॅट मधनं शॉर्ट आर्म पुल ठरेल. सक्सेसफुल, ब्युटिफुल अँड पॉवरफुल. चेंडू जाईल मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकाच्या पहिल्या बॉल वरती ज्या फलंदाजाचा झेल मात्र सोडण्यात आला होता फिल्डर विनोदच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्या फलंदाजानं अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये वादळ आणले, धुमाकूळ घातला फलंदाज वैभवनं. 11 चेंडूमध्ये तब्बल 22 धावांची वादली खेळी सध्या तो स्वीकारत असताना या 4 षटकांच्या मॅच मध्ये टीमची टोटल आहे स्कोर कार्ड वरती 50 धावा. हाफ ट्रॅकर आहे पुन्हा एकदा ऑफ साइडला, चेंडू जाईल मिड विकेटला. सलगचा दुसरा बिग हिट, षटकार. 6 धावा. दोन षटकार आले. जर तिसरा आला तर प्रणित निरगुडा यांच्याकडनं 251 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फलंदाज वैभव जुगरेसाठी 12 बॉल आणि तब्बल 28 धावसंख्येची नाबाद खेळी सध्या तो या मॅच मध्ये करतोय. फटका फसलाय. तिसरा झेल वैभव जुगरेचा मैदानाच्या आतमध्ये उडालाय आणि तिसरा झेल मात्र या मॅच मध्ये आता ड्रॉप झालेला. या चेंडूवरती झेल झालाय ड्रॉप आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने सध्या हे धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती. वैयक्तिक वैभव खेळतो 13 चेंडू 30 या धावसंख्येवरती. जबरदस्त बॅटिंग सध्या वैभव या मॅच मध्ये करत असताना शेवटचा अंतिम आणि निर्णायक चेंडू आहे. पहिल्या डावामध्ये 58 तर आल्यात, मोठा फटका आल्यानंतर टार्गेट जे मात्र 60 धावांच्या वरपर्यंत सेट होऊ शकतं आणि अंपायरचा सिग्नल हा आलाय. अवांतर चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. परंतु आता अंपायरच्या डिसिजनला मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून अपील केलं गेलंय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू सध्या आपल्याला पाहायला मिळेल. येस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि एक्स्ट्रा धाव्याच्या मदतीने सध्या हे धाव फलक स्कोर कार्ड वरती जात असताना 59 या धावसंख्येवरती. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टीमची टोटल 59. लास्ट बॉल शिल्लक असेल या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भार्गव विलियम्स आजे हा संघ अंतिम आणि अखेरच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि या सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो देखील आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचेल.
8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आजच्या पहिल्या दिवसामध्ये. अजून 3 दिवस या स्पर्धेचे आपल्याला बाकी पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल आणि तो पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. डावाचा शेवट केलाय गोड फलंदाज वैभवनं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 65 आणि आता लक्ष जे मात्र सेट केलाय. येणारे बॉल शिल्लक असतील 24 आणि 24 चेंडू मध्ये 66 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघाला. श्री गणेश गेटाची वाडी टीम. फलंदाजांना देखील विनंती असेल की आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा आणि खेळाडू कक्षामध्ये थोडी शांतता राखा ही विनंती असेल. 65 धावा धावफलकावरती लावण्यात आल्यात. आता 66 धावांचं टार्गेट जे मात्र सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमच्या समोर आहे. चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 24 आणि 24 चेंडू मध्ये 66 धावांचा पाठलाग आता दुसऱ्या डावामध्ये करायचा आहे. सलामीची जोडी सध्या सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीम कडनं तुम्ही पाहतात. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि त्याच्या सोबतीला आशुतोष गायकवाड तुम्हाला पाहायला मिळेल. लक्ष आपण पाहिलं तर 24 चेंडू मध्ये 66 धावांचं आहे. आता त्या लक्ष्याचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल येणारे 24 चेंडू याचं उत्तर तुम्हा सर्वांना देऊन जातील. लक्ष आपण पाहिलं तर छोटं नाहीये. या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये आक्रमण त्या ठिकाणी करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. पहिल्या डावामध्ये जशा प्रकारे वैभवनं बॅटिंग केली तब्बल 36 धावा वैयक्तिक त्यानं कुठल्या ज्या फलंदाजाचे 3 कॅचेस आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये सोडण्यात आले होते त्याच फलंदाजाने आक्रमक खेळी करत असताना संघाचं जे धावफलक होतं ते तब्बल 65 या आकडावरती त्या ठिकाणी सेट करण्यात आलं होतं. 66 धावांचा पाठलाग करायचा. स्ट्राईक एंड वरती स्वप्नील, नॉन स्ट्राईक एंड वरची आशुतोष, गोलंदाजी मार्क वरती वैभव आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिला चेंडू या ठिकाणी आता टाकलाय डॉट गोलंदाज वैभव झुगरेनं. चांगली कामगिरी राहिली आहे वैभवची आतापर्यंत या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल नाबाद 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. ज्या फलंदाजाचा झेल आपण पाहिला तर 3 कॅचेस त्या फलंदाजाच्या पहिल्या डावामध्ये सोडल्या होत्या. त्यानंतर त्यानं जबरदस्त बॅटिंग केली. पहिला चेंडू डॉट
खोलवर टप्प्याचा बॉल आहे ऑन साइडला बॅकलिपला खाली टाकत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेश होते त्या ठिकाणी आणि फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने सध्या 66 धावांचा पाठलाग करत असताना हे स्कोर कार्ड मात्र आता ओपन केलं जात आहे. आशुतोष साठी यावेळेस अलोंग दी कार्पेट जमिनीला अगदी घरंगळत हा चेंडू चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दिनेश त्या ठिकाणी आहे. फक्त एकच सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल डबल न कोणताही फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती, कारण 24 चेंडूमध्ये तब्बल 66 धावा या मैदानावरती नक्कीच बनवाव्या लागतील जर तिसऱ्या आणि अंतिम फेरीमध्ये आजच्या दिवसामध्ये पोहोचायचा असेल. स्वप्नील साठी हा चेंडू स्लॉट मध्ये होता. स्वप्नील साठी आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण स्वीकारत असताना स्वप्नीलने हा बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. सहा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधनं. हा चेंडू आपण पाहिलं तर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा लागली होती, त्यानंतर विकेट किपरच्या हाताला चेंडू ब्रश झाला. यष्टाच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत, त्याच्या हाताला देखील चेंडू त्या ठिकाणी ब्रश झालेला आपण पाहतात. ऍक्शन रिप्ले. सुरुवातीला विकेट किपर गुरुनाथकडनं मिस्टेक, त्यानंतर बॅकअप साठी त्या ठिकाणी फिल्डर होते आणि त्याच्याकडनं देखील मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्न तर अफाट होते, प्रयत्नासाठी आपण नक्कीच दाद देऊयात. 9 धावा धाव फलकावरती. वैभव पुन्हा एकदा अंपायरच्या डाव्या बाजूने तयार झालेला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल. या ठिकाणी अवतर चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आणि टीमचं धावफलक या ठिकाणी सध्या पुढे जात असताना डबल डिजिट डबल फिगर दुहेरी अंकामध्ये 10 ऑन बोर्ड. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सी नंबर 10 सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल. आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक अवांतर चेंडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायरचा क्विक सिग्नल आलेला की हा चेंडू देखील आता वाईट या ठिकाणी टाकलाय गोलंदाज वैभवने. पहिल्या डावामध्ये फलंदाजी चांगली राहिली होती, दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. पॉवर प्लेचे षटक ज्यामध्ये आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केलेले आहेत. यावेळेस आशुतोष साठी फटका इथे चांगला, सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. साइड स्क्रीनच्या अगदी समोर हा बॉल मारला, लांबच लांब दूरच दूर. 6 धावा षटकार. एकवटल्या गेल्या आणि गडी मात्र गमावलेला नाहीये. ही जम्याची बाजू आहे. दुसऱ्या डावाची जी सुरुवात आपण पाहतायत सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीम कडनं. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये गरज आहे 49 या धावसंख्येची. 18 बॉल 49. लक्ष अजूनही छोटं नाहीये, परंतु हे लक्ष कठीण देखील नाहीये. प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला. 18 बॉल आणि त्या ठिकाणी गरज आहे 49 या धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये 17 एकवटल्या, वैभववरती आक्रमण केलं. एक षटकार आपण पाहिला स्वप्नीलच्या बॅटमधनं, एक पाहिला आशुतोषच्या बॅटमधनं. अशा एकंदरीत टीमची टोटल आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये गरज आहे 49 या धावसंख्येची. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला प्रितेश पाहायला मिळेल. प्रितेश आला गोलंदाजी मार्क वरती. 18 बॉल 49 ची गरज आहे. आता विकेट या फार महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीम कडनं. सलामीची जोडी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा या जोडीने एकवटला 17. फटका फसलाय, स्लॉट मध्ये होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिलिंद आले चेंडूच्या खाली आणि चांगला झेल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज प्रितेशला मिळतीये सफलता. फलंदाज स्वप्नील बॅक टू द
लागलेला आहे सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे या टीमला. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये कुणाल आहिरेला तुम्ही पाहताय. 17 या आकड्यावरती हा पहिला धक्का. आता चेंडू शिल्लक आहेत 17 चेंडू मध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तब्बल 49 धावसंख्येची गरज आहे. कुणाल आहिरेकडे क्षमता फार आहे. या सुरू असलेल्या सीझन मध्ये तब्बल 6 चेंडू मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील कुणालनं केलेला. एमपीसीच्या स्पर्धा अंतर्गत मोराचा पाडा चषकामध्ये त्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये तब्बल 6 षटकार या फलंदाजाने ठोकले होते. झेलची संधी अप्रतिम झेल. आता मात्र आल्या पावली पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर पाठवले गोलंदाज प्रितेशनं. बॅटची बाहेरची गडा विकेट किपर गुरुनाथने केली नाहीये चुकी आणि आणखीन एक सफलता मिळतीये फिल्डिंग करणाऱ्या श्री गणेश गेटरची वाडी टीमला. कुणाल आहिरे एक मोठं नाव सध्या मैदानाच्या बाहेर. प्रितेश आता आला विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 251 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रणित निरगुडा यांच्याकडनं. 251 रुपयाचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी गोलंदाज प्रितेशला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 होत्या. गडी गमावला नव्हते बॅटिंग करणाऱ्या सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीम कडनं. आणि त्यानंतर जशा प्रकारे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती स्वप्नील बाज झाला. मिलिंदने एक चांगला झेल त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये टिपला. आणि त्यानंतर आता कुणाल आहिरे देखील या मॅच मध्ये साथ सोडत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमची सलगचा हा दुसरा धक्का दिला. गोलंदाज प्रितेश विकेट हॅट्रिक वरती विकेट हॅट्रिक मिळवली तर 251 रुपयाचं कॅश प्राइज. खोलव्या टप्प्याचा बॉल बॅकलिपला खाली टाकत असताना भूषणच्या बॅटमधून हा फटका आपण पाहतात. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी दिनेश तुम्हाला पाहायला मिळेल आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतीये. भूषणने देखील पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती. तब्बल 30 धावा त्याने त्याच्या बॅटमधून बनवल्या होत्या आणि सामनावीराचा पुरस्कार पहिल्या मॅच मध्ये भूषणने पटकावला होता. परंतु आता या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारे फटकेबाजी हवी आहे कारण लक्ष देखील छोटं नाहीये. तब्बल 66 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला. क्रिकेटचा खेळ अगदी आपण पाहिलं तर सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये परंतु जर तर शिवाय देखील क्रिकेट नाहीये. प्रेझेंट मध्ये खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या त्याचा विचार न करता आपल्याला वर्तमान आणि भविष्यामध्ये काय करायचं हे सर्व शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. प्रेशर आता सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमच्या फलंदाजांवरती असतील. आशुतोषकडे अनुभव फार आहे. 18 वरती 2 गडी गमावलेत. यॉर्कर चांगल्या पद्धतीचा बॉल. खोलव्या टप्प्याचा चेंडू सातत्याने गोलंदाज प्रितेश सध्या टाकतोय. ऍक्शन प्रितेशची फार चांगली आहे. फलंदाजांना भ्रमित करणारी ऍक्शन आहे गोलंदाज प्रितेशची आणि तिचा फायदा सध्या तो या मॅच मध्ये घेत असताना आतापर्यंत प्रितेशनं चेंडू टाकलेत 5 ज्यामध्ये 2 विकेट आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. मॅच टर्निंग षटक नक्कीच ठरवू शकतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 आल्या होत्या आणि त्यानंतर आता षटक क्रमांक 2 मध्ये तब्बल 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमच्या माध्यमातून कुठल्या केल्या गेल्यात. यावेळेस चेंडू हवेमध्ये दिनेश आले चेंडूच्या खाली सेफ हँड आणि या षटकामध्ये हा तिसरा धक्का दिला गोलंदाज प्रितेशनं. आणखीन एक विकेट मिळेल फिल्डिंग करणाऱ्या श्री गणेश गेटाची वाडी टीमला. फलंदाज बारा बॉल 47 धावसंख्येची गरज. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. वैभव जुगरेवरती आक्रमण केलं गेलं होतं परंतु त्यानंतर गोलंदाजी मार्कची धुरा मात्र सांभाळली गोलंदाज प्रितेशने आणि फक्त 2 धावा त्या ठिकाणी खर्च करत असताना तब्बल त्याने 3 विकेट मात्र टिपल्या षटक क्रमांक 2 मध्ये. पूर्णपणे मॅच टर्निंग षटक ते ठरवू शकतं जर इथनं श्री गणेश गेटाचीवाडी संघ हा सामना जिंकत असेल. 12 चेंडू 47 ची गरज. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतात आदू जातात. आदूने गोलंदाजी चांगली केली होती पहिल्या डावामध्ये आणि त्यानंतर आता
बॅटिंगची जिम्मेदारी मात्र या दुसऱ्या डावामध्ये फलंदाज आदू वरती आलेली आहे. आशुतोष जो सलामीसाठी गेला होता तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आशुतोष गायकवाड हे फार मोठं नाव आहे सिद्धार्थ स्पोर्ट देवपे संघाचा जर विचार केला, परंतु नावाला साजेशी कामगिरी मात्र या मॅच मध्ये आता आशुतोषला करावी लागेल. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर दोन्ही बंधू राजांची जोडी सध्या खेळपट्टीवरती. आता इथनं मात्र सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला तारण्याचं काम या दोन्ही बंधू राजांना करावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती सुधीर आलाय. सुधीरचा पहिला चेंडू कटर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल चांगल्या प्रकारे ऑफ ब्रेक लेग ब्रेक सध्या गोलंदाज सुधीर. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सुधीरनं फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आता मात्र लाईन चुकीची टाकली आहे. चुकीच्या लाईनचा फायदा मात्र उचलला फलंदाज आशुतोष गायकवाडच्या बॅटमधनं. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. हे समीकरण सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. 25 धावा आहे धाव फलकावरती. आता सुधीर वरती देखील आक्रमण केलंय फलंदाज आशुतोषने. आशुतोष जो सलामीसाठी आला होता तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आशुतोषकडे क्षमता आहे आणि ती क्षमता या मॅच मध्ये त्याला आता मात्र दाखवावी लागेल. 10 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार हवाय. तो चौकार मारेल का फलंदाज आशुतोष? हा प्रकार आहे ऑन साइडला फटका. या ठिकाणी आपण पाहताय 2 फिल्डर आले होते त्यांच्या मध्य चेंडू झाला फरार. एका टप्प्यानंतर काउस कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला इथे फटका चांगला पाहायला मिळेल. ताकद होती या फटक्यावरती, नजाकत होती या फटक्यावरती, ताकद लावली होती आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. टीमची टोटल षटकाराच्या मदतीने सध्या स्कोर कार्ड वरती 35. 8 बॉल आणि गरज आहे 31 या धावसंख्येची. 8 बॉल 31 ची गरज. आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिंकण्याच्या आशा अपेक्षा पल्लवित केल्यात फलंदाज आशुतोष गायकवाडनं. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. आपण पाहिलं तर गोलंदाज सुधीर वरती आता आक्रमण. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 6-4 आणि आता हा पुन्हा एकदा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 31 ची गरज. हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. प्रितेश त्या ठिकाणी पोहोचले होते, वैभव त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु दोन्ही फिल्डर मध्ये कम्युनिकेशन नव्हतं. झेल मात्र त्या ठिकाणी कोण टिपेल हा प्रश्न होता आणि झेल मात्र सोडला जातोय. आणि 2 धावा या चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे सरकत असताना 37 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र इक्वेशन आपण पाहिलं, समीकरण आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 7 चेंडू मध्ये गरज आहे 29 या धावसंख्येची. 7 बॉल 29. हा चेंडू फार महत्वाचा. हा चेंडू अतिशय महत्वाचा या मॅच मध्ये. महत्वाचा चेंडू. बॅटची कडा अंपायर कडे. स्ट्रॉंग अपील आणि अंपायरचा बोटा कशाकडे. महत्वाच्या चेंडूवरती या मॅचची महत्वाची विकेट मात्र गोलंदाज सुधीरला मिळतीये आणि फलंदाज आशुतोष गायकवाड या मॅच मध्ये होतोय बाद. फलंदाज बाद.
जबरदस्त झूम दिली, कडवा संघर्ष दाखवला आशुतोष गायकवाडनं. टाळ्यांचा प्रतिसाद नक्कीच मिळाला, परंतु सामना अजूनही सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघाच्या पासून फार दूर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये तब्बल 29 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला. अंतिम आणि अखेरचं षटक, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोणता येईल आता हा प्रश्न, आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे शेवटच्या षटकामध्ये मिलिंदाला. 6 बॉल 29 ची गरज, 6 बॉल 29, 37 धावा आहेत धाव फलकावरती, आणि 6 बॉल मध्ये आता 29 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट होतं 66चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गणांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत श्री गणेश गेटावाडी संघाच्या विरोधामध्ये सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघ जाऊन पोहोचला. 37 या धावसंख्येवरती मिलिंदचा पहिला चेंडू वेगवान होता, तो आला डॉट, तो आला निर्धाव, आणि आता या मॅच वरती पकड मात्र मजबूत केली आहे फिल्डिंग करणाऱ्या श्री गणेश गेटाची वाडी या संघाने. 5 बॉल 29 ची गरज, 5 षटकार हवेत विजयासाठी. ऑन साइडला टर्न केलाय, फटका पाहावा लागेल. अंपायरचा सिग्नल नो बॉल, नो बॉल सिग्नल अंपायरचा होता, आणि त्यानंतर झेल तर मात्र वैभवने टिपला होता, परंतु फलंदाज मात्र बाद होणार नाहीये, आणि नो प्लस 1 धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने सध्या धाव फलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 27 या धावसंख्येवरती, 39 या धावसंख्येवरती, आणि 5 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन सध्या आपण पाहिलं तर 5 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मिलिंद त्या ठिकाणी तयार होतोय. शॉर्ट बॉल होता, फ्री हिटचा बॉल, पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण सुधीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एकच सिंगल, आणि आता या मॅचवरती जी पकड आहे मजबूत करत असताना फिल्डिंग करणारा श्री गणेश तागवाडी संघ. 4 बॉल 26 ची गरज आहे आता. शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न. गणेशजी कातवारा, आपण या मुख्य मंचाशी आपण संपर्क साधायचा. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण या. 3 बॉल 26 ची गरज. ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, विकेट येऊ शकते, आणि विकेट या ठिकाणी आता आली आहे. फलंदाज बाद. हा 5वा धक्का सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला. सामन्यामध्ये आता शिल्लक आहे, आणि शेवटच्या चेंडू मध्ये त्या ठिकाणी गरज आहे 25 या धावसंख्येची. भार्गव विलोन साजे संघाचा कॅप्टन, रिक्वेस्ट असेल की आपण टॉस साठी यायचं. शेवटचा बॉल, आणि हर्षा बॅटमधनं शेवटचा बॉल जाईल मैदानाच्या बाहेर, आणि आपण जर पाहिलं तर हा सामना या ठिकाणी आता जिंकलेला श्री गणेश गेटाची वाडी या संघाने.